पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचं बिगुल येत्या काही दिवसामध्ये वाजणार आहे। आता आपण आहोत राजुरी गावामध्ये। पाठीमागं आपण पाहतोय याच गावातील दोन उमेदवार ह्या निवडणुकीला सामोरे जाणार आहे। एक म्हणजे स्मिता कंसे आणि दुसरे म्हणजे स्नेहल शेळके। दोन्हीही उमेदवार तुल्यबळ आहेत। दोघांकडूनही विजयाचे दावे केले जातात। राजुरी गावामध्ये आज शनिवारचा तरकारी बाजार भरतो। या गावातील मतदारांना काय वाटतंय, स्मिता कंसे का स्नेहल शेळके? चर्चा तर होणारच। चर्चा कोणाच्या नावाची होते? ताई नमस्कार। शेंगा काय भाव? शेंगा 20 रुपये पावशे। मेथीची भाजी 10 रुपयाला। वांगी वांगी 20 रुपये पावशे। शेपू शेपू 10 रुपयाला। तर जिल्हा परिषद निवडणूक आहे, स्मिता कंसे का स्नेहल शेळके? आता दोन्ही उभे आहेत, स्नेहल शेळके आहे आणि ती स्मिता कंसे आहे। कोण कामाचं आता ते नाही बाई सांगता येत आता। सांगता यायचं नाही। मावशी म्हणते सांगता येणार नाही। आता आपल्यासोबत या दुसऱ्या मावशी आहेत। मावशी कुठलं गाव? बेल्ला। बेल्ला। आता जिल्हा परिषद निवडणूक पुढ्यात आहे, स्नेहल शेळके का स्मिता कंसे? कुणी येऊ आता दोन्हीतून, कुणी पण येऊ। कामाचं कोण सांगता यायचं नाही। बघा दोघी महिलांनी बोलताना हातचा राखून ठेवलेला आहे, मत व्यक्त केलं नाही। आपल्यासोबत केळी विक्री करणारे दादा आहेत, तर दादांशी बोलूया। सध्या केळीचे बाजारभाव उतरलेत, परंतु किरकोळ केळी काय भाव विक्री करतायत आपण जाणून घेऊया। दादा केळी काय भाव? 20 आहे, 30 आहे। कुठलं गाव? बेल्ला। बेल्ला। आता जिल्हा परिषद निवडणूक पुढ्यात आहे, स्मिता कंसे का स्नेहल शेळके? तर त्यावेळेस ठरवू आता। अच्छा त्यावेळेस ठरवू। बघा मतदार काही आपलं मत मांडत नाही। आपल्याबरोबर एक मावशी आहे, जरा मावशींशी गप्पा मारूया। फ्लावर, कोबी, कांद्याची पात आहे, कांदा आहे, दुधी भोपळा आहे, काय भाव? फ्लावर कोबी 20-20 रुपये। कुठलं गाव? 20 रुपये। माझा आळेफाटा। आळेफाटा। तिकडे विजय कुराडे इच्छुक आहेत जिल्हा परिषदेला, काय प्रतिसाद कसा मिळेल? भेटेन सगळ्यांना प्रतिसाद। प्रतिसाद चांगला भेटेल। भेटेल। तुम्ही कुठले? मी पण आळ्या फाट्याचाच आहे। काय विजय कुराडे का दुसरे मंगेश अण्णा काकडे? विजय कुराडे एक नंबर माणूस आहे, आलाच पाहिजे। अच्छा आलाच पाहिजे। ताई नमस्कार। कुठलं गाव? राजुरीचे। एक मिनटं थांबा। आता जिल्हा परिषद निवडणूक पुढ्यात आहे, स्नेहल शेळके स्मिता कंसे, बोला ना। कोणासोबत? कोण यांच्यासोबत? नाही का तुम्ही काय बोलत नाही? बोलायचं त्याला काय? ऐका एक अर्धा मिनटं, फक्त अर्धा मिनटं। कोण कामाचं? आपलं मत मांडायचे ना। नाही बोलू शकत। अच्छा बोलू शकत नाही। राजुरी गावामध्ये कोणाची दहशत आहे का काय कळत नाही। लोकांनी मन मोकळे बोललं पाहिजे। ते स्मिता कंसेंबद्दल बोला, स्नेहल शेळके यांच्याबद्दल बोला। शेवटी जे तुम्हाला व्यक्ती आवडत असेल किंवा जो कामाचा असेल त्यांच्याबद्दल बोलायला हरकत नाही। आपल्यासोबत चाचा आहे, जरा चाचांशी बोलूया। भाई साहब नमस्ते। कहाँ के रहने वाले? मैं तो इस वक्त यहीं रहता हूँ। अभी जेडपी की इलेक्शन जी जी नज़दीक है, बिल्कुल। स्नेहल शेळके या स्मिता कंसे? जी 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 बहुत अच्छी बात है, इलेक्शन होना भी चाहिए। कौन चुन के आएंगे? अब ये तो वक्त ही बताएगा। वक्त बताएगा, लेकिन काम का आदमी कौन सा है? कौन सी महिला अच्छी है काम करने वाली? ये जो हमारे शेल्के हैं, मैं तो शेल्के? इनको देखता हूँ। हाँ वो अच्छे है। हाँ, मैं तो देखता हूँ ये आवाम की खिदमत करते हैं, आवाम के साथ रहते हैं। चुन के आएंगे बिल्कुल बिल्कुल। चाचा नमस्कार। कुठलं गाव? निमगाव सावा। दादांचं गाव वेगळं आहे, या मतदारसंघातलं नाही, त्यामुळे त्यांना प्रश्न घेऊन उपयोगाचं नाही। आपल्यासोबत या ताई आहेत। ताई कुठलं गाव? राजुरी। जिल्हा परिषद निवडणूक पुढे आहे, स्मिता कंसे का स्नेहल शेळके? अजून तर तसं काही नाही सांगता येत, दोन्ही चांगली पण कामाचं कोण? तसं आता स्नेहलताईंचा जुना अनुभव आहे म्हटल्यावर आता आम्हाला त्यांचा अनुभव आहे। आता ह्यांची या नवीन आहेत, यांचं नाही सांगता यायचं। करू नवीनचा शकता अंदाज नाही। नवीनचा कसा अंदाज सांगेल? काय कोण चांगलं कामं करेल? आतापर्यंत कोणी कामं मार्गी लावली? नाही आता तसं ज्या वेळेला जेडपीला स्नेहलताई निवडून आल्या ना, 5 वर्षात त्यांनी भरपूर कामं केली। हां, आणि आता ज्याच्यावर जो त्या मार्गात घुसतो तो ती कामं करतो। मग आता स्नेहलताई असू देत किंवा आपल्या कंसीताई असू द्या, कंसीताई आल्या तर त्याही कामं करतील, स्नेहलताई आल्या तर त्याही करतील। एकाच गावातले दोन उमेदवार आहेत, बेल्ले आणि नळवणे। त्या गावांनी काय करायचं?
त्यांनी पण निर्णय त्यांच्या मनावर आहे, आपण काय सांगू शकतो त्यांना. दोघीपैकी कोण विजयी झालं हा मतदारसंघाचा विकास होईल. म्हणजे आता आमदार त्यांच्या तुमचं गाव कुठलं? गाव कुठलं गाव? नाही, बाईट नका देऊ, बाईट नका देऊ, अहो बाईट देऊ नका. तुमची ओळख सांगा ना. अहो मी काय थकलोय तुम्ही मला तुमचं नाव काय? नाव काय? नाही मी सांगाल तुम्हाला. अच्छा बघा, बाबा नाव सांगत नाही. बाबा काळजी घ्या, आपण जर ताईंशी बोलू. ताई नमस्कार, कुठलं गाव? राजुरी. जिल्हा परिषद निवडणूक पुण्यात आहे. स्नेहलताई शेळके का स्मिता कंसे? नाही सांगता कोणाला विजय करायचा? नाही माहिती. माहीत नाही. दोघींना ओळखता का? नाही. अच्छा, दोघींना ओळखते. बघा, गाव राजोरी ओळखत नाही ते असं म्हणतायत. आता आपल्यासोबत दुसऱ्या एक मावशी आहेत, तर आपण मावशींशी गप्पा मारूया. मावशींनी विकायला शेंगा आणल्यात. मावशी, शेंगा काय भाव? 20 रुपये पावशेर. 20 रुपये पावशेर. फायनल काय? गाव कुठलं? हेच जिल्हा परिषद निवडणूक पुण्यात आहे. स्नेहल शेळके का स्मिता कंसे? आता आमचं जे योग्य असेल ते. कोणाची बाजू अची घ्या की बची घ्या असं आम्ही म्हणत नाही. कोण कामाचं, कोण प्रश्न सोडविल, विकास कोण करील, सत्तेवर कोण येईल. स्नेहलताईनं पहिली आली होती ना जिल्हा परिषद, तर आता तिनं बरीच कामं केली. मग आता मला तिलाच द्यावं लागणार आहे, कारण पुन्हा त्यांना निवडून द्यायचं. असं मनातून म्हणजे आहे. स्नेहल शेळके जिंदाबाद. स्नेहलताई शेळके तुमच्याबद्दलही लोक चांगलं बोलतात. आपल्यासोबत जर या ताईंशी गप्पा मारूया. ताई कुठलं गाव? ताई तुम्हाला विचारलं कुठलं गाव? आम्हाला विचारलं का? राजुरी. कोणाची हवा? स्नेहलताई का स्मिता कंसे? जे तुम्हाला योग्य वाटेल ते. अहो मतदार तुम्ही येत आहे, आम्ही प्रश्न विचारतोय. आमचं गाव तिकडे नारायणगाव. आमचं गाव पण ओतूर. तुम्ही म्हणता राजुरी ना? आता राजुरीत राहतो म्हणजे राजुरीच बोल. मतदान कुठे आहे? मतदान आमचं ओतूरला. अच्छा, ओतूरला आहे. हरकत नाही. तर आपण सरांशी बोलूया. सर नमस्कार. काय म्हणतो, नातू का नात आहे? नाते. थंडी काय म्हणते? थंडी चांगली जोरात आहे. काय झेडपीला कोणाची आवाज? स्नेहल शेळके का स्मिता कंसे? जेडपेला अजून काय आता वाजायला लागलं ना? नाही अजून तर काही वाजत दिसत अहो हे काय मोठमोठे फ्लेक्स लागले. नाही. दोन्ही वातावरण जरा सारखंच दिसतंय अजून. सारखंच आहे. हा, एक नवीन आहे उमेदवार आणि एक कामं केलेला उमेदवार आहे. मग कामाच्याला पुन्हा संधी द्यायची का नवीनला संधी द्यायची? ज्याने कामं केलं त्यालाही संधी दिली पाहिजे, नवीनला पण दिली पाहिजे संधी. राजुरीकरांनो बघा कशा प्रतिक्रिया येतात. अतिशय सावधपणे बोलतात. आता परत आपले बाबा भेटलेत. बाबांची तब्येत बरी नाही असं म्हणतायत. बघा मक्याचे दाणे खात आहेत, घसा बसले म्हणतायत. बाबांना परमेश्वर सुबुद्धी देव, लवकर बरे हो. कुठलं गाव? बोरी. बोरी. काय झेडपीला कोणाची हवा? पांडुरंग पवार की काळे? पांडुरंग पवार. पांडुरंग पवार. दादा काय बोलत नाही? तो नाही बोलणार. काय भीती वाटते? भीती मी कोणालाच घाबरत नाही. तुमच्या माणसात पण तुमचं गाव कुठलं? गाव कुठलं? दोघं उमेदवार माझे जोडीदार आहेत खास. दोघे मग दोघे विजय झाले पाहिजे. खास जोडीदार आहेत. दोघे विजय झाले पाहिजे. दोघे कसे होते? बघा बाबा अतिशय राजकारणी, हुशार आहेत, धूर्त आहेत आणि बाबांचं मत बाबा मांडत नाही. सर मी बसतो. मी बसतो. दोघे जवळचे मित्र. आता पण कोणाला वाईट वाटायला नको. हा कामाचा कोण? काय बोलणारच नाही. असे बोलणार नाही. मावशी नमस्कार. मावशी एक मिनटं. चला मावशी बोलत नाही, आपण सरांशी बोलूया. सर कुठलं गाव? अहो आता भाजीला आम्हाला टाइम झाला मला. अच्छा बघा भाजीला टाईम झाला आहे असं कारण सांगून ते बोलत नाही. बोलताना टाळटाळ करतायत. आता बघूया, शेवटी लोकशाही आहे. प्रत्येकजण आपलं मत. बाबा आता मुलगी उठून गेली, तुमचं मत सांगा आता. खरं नाही सांगू शकत. मत सांगू शकत नाही. नमस्कार. काय चाललंय? बरं आहे तुमचं कुठलं गाव? आहे. मस्त मजेत. तुमचं काय चाललंय? तुमचं काय चाललंय? चांगलं आहे. गायची फाईट काय आता झेडपीला कोणाची हवा? जेडपीला काय? कोणाची हवा? जेडपीला आता आपले हे आहेत ना पंकज कंसे. पंकज कंसे. आणि स्नेहल शेळके ते हे आहेत आपले याला आहेत राष्ट्रवादी. निवडून कोणाला द्यायचं?
आता काय आज आता आपले आपलं कोण? आहेत पंकज कनसे. हरकत नाही मतदारांनो, मतदान अला करा की बला करा हा तुमचा अधिकार आहे. पण शेवटी चर्चा तर होणार. आपल्यासोबत व्यापारी दादा आहेत. दादा कुठलं गाव? आळेगाव. आळे. काय झडपीला कोणाची हवा? विजय कुराडे, रवी डावकर, मयूर पवार? अजून तिकीट भेटली नाही ना पण त्यांना. इच्छुक आहे ना विजय कुराडे, मयूर पवार, आहे ना. रवी डावकर? आता आमच्या आळेगावाचे जे ना उमेदवार कोणाला संधी द्यायची? विजू कुराडे. अच्छा, विजू कुराडे. विजू कुराडे तुमचा बोलबाला आळ्यामध्ये पण आहे. तर आपण दादा कुठलं गाव? राजुरी. कोणाची हवा? स्नेहलताई स्नेहलताई शेळके. शेळके. धन्यवाद. स्नेहलताई शेळके तुमचा बोलबाला आहे. तुम्ही यापूर्वी कामं केलेली आहेत. जरा मावशींशी गप्पा मारूया. मावशी, शेंगा काय भाव? 15 रुपये पावशेर. कुठलं गाव? आळेगाव. अळे. झडपीला कोणाला निवडून द्यायचं? विजय कुराडे का रवी डावकर? मंगेश अण्णा काकडे? दोन्ही पण एकच गावचे येतात. कामाचं कोण? आता कामाचं विजय. विजय कुराडे. मावशी कुठलं गाव? आळे. अरे काय विजय कुराडे, रवी डावकर? विजय कुराडे. अच्छा, विजय कुराडे. का बरं विजय कुराडे? काम करणारा माणूस आहे. काम करणारा माणूस आहे. मावशी तुमचं कुठलं गाव? उंच खडक. राजुरी. कोणाला निवडून द्यायचं? स्नेहलताई शेळके की स्मिता कनसे? आता येईन त्याला देऊ. कामाचं कोण? कामाचं आहे, शेळके आहेत, काकडे आहेत. शेळके सर कामाचे. स्मिता कनसे एवढं नाही आपण माहीत नाही. हरकत नाही. या गावामध्ये, राजुरी गावामध्ये जी लोक बोलतात, ही बोलणारी लोक स्नेहल शेळके यांचं नाव घेत आहेत. स्नेहलताई शेळके, तुमचं काम चांगलं राहिलेलं आहे. शेळके कुटुंबाचं योगदान मोठं आहे. त्यामुळे लोक स्नेहल शेळके यांचं नाव घेतात. आपल्यासोबत दुसऱ्या एक ताई आहेत. ताईंनी बरेच वस्तू विकायला आणल्यात. पपई केवढ्याला? 30 रुपये. रामफळ 50ला किलो. शेवग्याच्या शेंगा 20ला पावशेर. लसूण 100ला किलो. कुठलं गाव? राजुरी. काय आडनाव? आवटी. जिल्हा परिषद निवडणूक पुण्यात आहे. स्नेहल शेळके का स्मिता कनसे? आम्हाला सगळे एक अंदाज. तसं नाही सांगू शकत. सांगू शकत नाही. काय दबाव आहे कोणाचा? नाही दबाव नाही. जर आपण मावशींशी बोलूया. आपल्या मनाचा प्रश्न असतो ते दबावाचं काय असतं. दोन्हीपैकी कामाचं कोण? सगळेच काम करतात. सगळेच काम करतात. जरा मावशींशी बोलूया. मावशी, काय भाव दिली मी तिची भाजी? 15 रुपये. तर कोणाला निवडून द्यायचं? स्मिता कनसे का स्नेहल शेळके? आता ते कसं काय सांगू? एक अंदाज. कामाचं कोण? नाही अंदाज नाही सांगता येत. तर कामाचं कोण आहे? आपलीच आहे दादा, काय सांगता येत. दोन्ही आपलीच. दोघं नाही करायचे सदस्य? बघू. ना आता नाही सांगू शकत. जास्त संपर्क कोणाचा आहे? आम्हाला एवढं काय आम्ही तालुक्याचे आमदार कोण आहे? काय माहिती. शरददादा सोनवणे. आता स्नेहल शेळके जे आहेत त्या शरद पवारांकडून आहेत आणि स्मिता कनसे आहेत हे आमदार सोनवणेंकडून आहेत. कोणाला साथ द्यायची? आता बघू त्या वेळेला. आता नाही. बघू. बघा, मावशी पण अतिशय सावधपणे बोलतात. आपल्यासोबत एक ताई आहेत. ताई नमस्कार. कुठलं गाव? राजुरी. जिल्हा परिषदेला कोणाला निवडून द्यायचं? स्नेहल शेळके का स्मिता कनसे? दोन्ही पण आहेत. कामाचं कोण? मत काय तुमचं? मत काय? शेळके. शेळके. आपण ज्या ज्या लोकांना विचारलं त्यापैकी जास्त लोकांचा कल शेळके यांच्याशी आहे. त्या कल कोणाच्या बाजूने अधिकचा आहे आपण हे जाणून घेत असताना आपल्यासोबत या ताई आहेत. ताई नमस्कार. कुठलं गाव? राजुरी. जिल्हा परिषदेला कोणाला निवडून द्यायचं? स्नेहल शेळके का स्मिता कनसे? आमचं मतच नाहीये. मत. तुमचं मतदान कुठे आहे? मुंबई. अच्छा, मुंबईला. बघा, अगोदर सगळं ऐकून घेतलं आणि नंतर मात्र त्यांनी त्यांचं मत सांगितलं की आमचं मतदान इथं नाही. आपल्यासोबत एक बाबा आहेत. जरा बाबांशी गप्पा मारूया. बाबा, थंडी काय म्हणते? थंडी थोडं थंडी. बिबट्याची समस्या? बिबट्या आहे. शेळके सरांना ओळखता का? पंकज कनसेंना? आता झेडपीला कोणाला संधी? तर बघू आता काय जसं टायमिंग. एक अंदाज. अंदाज काय सांगता येत का बरं? कामाचं कोण? कामाचं दोघं काय तसं. दोघे कामाचं. संधी दोघांना नाही द्यायची. आता दोघांना संधी दिल्यावर कसं व्हायचं? बघू आता कोणतरी. आणि कोणतरी विजय होणार आहे. परंतु याच्यामध्ये
कोण कामाचं आहे, कोणाला संधी दिली पाहिजे, आपल्या गटाचा विकास कोण करील? कामाचे दोघं बी आहेत तसं काय दोघे कामाचे. विजय कोणाला करायचं बघू आता बघू. आता सावधपणे बोलताय. दादा कुठलं गाव, राजुरी. कोणाला निवडून द्यायचं? आता शरद पवारच्याच पाठीमागं उभं राहणार हे गाव आहे. शरद पवार म्हणजे शेळके सर, शेळके सर. सुनीता कंसे, नाही हे शेळके. स्नेहल शेळके. हा स्नेहल शेळके. बघा बाबांना उलटं नाव जरी विचारलं तरी बाबा खास बोलतात. आपण जर ताईंशी बोलले, ताई नमस्कार, कुठे चालले, बाजार करते कुठलं गाव? इथलंच राजुरी. जिल्हा परिषद निवडणूक पुण्यात आहे. शेळके सरांची मिसेस स्नेहल शेळके, पंकज कंसेंच्या मिसेस स्मिता कंसे झेडपीला उभे आहे दोघी पण. कोण विजय झालं पाहिजे? स्मिताताई. स्मिताताई कंसे. का बरं स्मिताताई? असं वाटतं पहिल्यांदा त्यांचं म्हणजे पहिल्यांदाच आहे ना, बघूया काय बघूया, नवीन चेहऱ्याला संधी द्या. मावशी नमस्कार, कुठलं गाव, राजुरीचे. काय नाव? आवटी. स्नेहल शेळके का स्मिता कंसे? आता आम्हाला दोघी पण सारख्याचे. त्यातल्या त्यात कोण कामाचं? दोघी कामाचे आहे. माझं संधी कोणाला द्यायची? संधी आता नवीन चेहरे. नवीन चेहऱ्याला. बघा नवीन चेहरा म्हणजे स्मिता कंसे यांना संधी द्यावी असं म्हणतात. जरा मावशींशी बोलूया. मावशी वयस्कर आहे, ज्येष्ठ आहे. मटकी काय भाव? मटकी 10 घालशी. जिल्हा परिषदेला कोणाला निवडून द्यायचं? स्मिता कंसे का स्नेहल शेळके? तर काय सांगू आता, कुठलं गाव? आम्ही इथलेच. मग स्नेहल शेळके का स्मिता कंसे? आता आम्ही काय कोणलाही देतोय तसं काय नाही. दोघांपैकी कामाचं कोण? हा, दोघींपैकी कामाचं कोण? शेळके. शेळके. या राजुरी गावामध्ये मतदार आपली मतं मांडत असताना दोघांनाही कौल आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु प्रामुख्याने जास्तीचा जो कल मिळतोय तो आपल्याला पाहायला मिळतोय शेळके सरांच्या बाजूने. शेवटी मतदारांना कोणाला निवडून द्यायचं हा तुमचा अधिकार आहे. अला निवडून द्या की बला निवडून द्या असं आपण म्हणणार नाही. या ठिकाणी दुकानदार आहे, त्यांना बोलता येते का आपण पाहूया. मेडिकलचं स्टोअर आहे. साहेब क्रॉसिंग गोळी आहे का? केवढ्याला आहे? 1 रुपयाला. कुठलं गाव? राजुरी. झेडपी निवडणूक पुण्यात आहे. पंकज कंसे का शेळके सर? नाही बोलू शकत मी. स्मिता कंसे का स्नेहल शेळके? नाही बोलू शकत मी. का बरं बोलता येत नाही? काय दबाव आहे? नाही मिसेस पंचायत समिती सदस्य ना. काय नाव? सारिका आवटी. अच्छा, अगोदरच त्यांचा पक्ष कुठला होता? घड्याळ. आता घड्याळ साथ द्यायची. हां सर कुठले आपण? राजुरीचंच. स्नेहल शेळके का स्मिता कंसे? काही सांगू शकत नाही. अंदाज सांगू शकत नाही. कामाचं कोण? आता दोघांमध्ये दोघे टप आहे. आता मला सांगा, गावचं मतदान मोठं आहे, गावाचा कल एक अंदाज कोणाच्या बाजूने राहील? हे दोन्ही आमचे पण मित्र आहेत. सांगता तर आता कुठे उंच खडक. जास्त कोणाच्या नावाची चर्चा आहे? तसं नाही, आम्हाला सांगताच येणार नाही. तुम्ही कोणाला ओळखता? आम्ही दोघांना ओळखतो. जास्त कोणाला ओळखता? दोघंही कामाचे आहेत. दोघे काम. हो दोघंही कामाचे. शेळके सर आणि पंकज कंसे हो दोघे निवडणुकीला उभे राहणार नाही. स्मिता कंसे हो, आणि पण- स्नेहल शेळके. त्यांच्याच नावावरती मत आहेत ना ती. अच्छा, शेळके पतिराजांच्या नावाने मत. शेळकेच्याच नावावर मत आहेत ती. गावाचा कल कोणाच्या मागे राहील? तुमचा कल नका सांगू. दोघांच्याही माग आहे. आता ती टप. गाव दोघांच्याही हो, मागे. टप होणार आहे. राजुरी गाव दोघांच्याही पाठीशी राहील असं सांगितलं जाते. आपल्यासोबत दुसरे दोघे जण आहेत. दादा नमस्कार, थोडं खाली या ना, माझी उंची तुमच्यापेक्षा कमी आहे. काय नाव? सुरेश आवटी. गाव राजुरी. राजुरी. संधी कोणाला द्यायची झेडपीला? स्नेहल शेळकी. स्नेहल शेळके. सर कोणाला संधी द्यायची? नाही सांगू शकत. का बरं? आम्ही उभाटाचे माणसं आहे, जो आमचा उमेदवार किंवा पक्ष ठरवील ते आम्ही. मग आता स्नेहल शेळके शरद पवारांकडून उभे राहणार आहे, तुमची आघाडी आहे. आघाडी असतो देणार नाही मतदान. अच्छा, आघाडी असणार. पण अजून आमची स्मिता कंसे का नको? नाही असं काय नाही, ते पण चांगले आहे, पण शेवटी आमचा पक्ष आम्ही पहिल्यापासून उभाटाचे शिवसेना उभाटा एकदम खोके एकदम ओके निघून गेले. गेले, पण आम्ही जागेवर आहे. गद्दारांना शिक्षा ते काहीच बोलू शकत नाही आम्ही. बोलू शकत नाही. कोणाला गद्दार पण म्हणायचं नाही, खऱ्याला खरं म्हणायचं नाही. आपल्यासोबत ताई नमस्कार, कुठलं गाव? आमच्या बाहेरचे आहे. तर मावशी तुम्ही दादा तुम्ही कुठले? आम्ही राजुरीचेच आहे. काय नाव? आवटी. काय झेडपीला कोणाला संधी द्यायची? स्मिता कंसे का स्नेहल शेळके? अजून नाही काही सांगू शकत. अंदाज स्थिर आहे सध्या. स्थिर आहे. दोघींपैकी कामाचं कोण? दोन्ही कामाचीच आहेत ना. मग संधी गावकऱ्यांनी कोणाला द्यावी? लगेच काय सांगू शकतो. तर निवडणूक लागलीच ना.
4 दिवसामध्ये प्रोग्राम जाहीर होईल. आचारसंहिता लागल्यानंतर सांगू. अच्छा, नंतर सांगू. बघा, राजुरी गावातले मतदार सुज्ञ आहेत, चाणाक्ष आहेत. आपला पत्ता ओपन लवकर करत नाही. दोन्ही माणसं कामाची असं सांगतायत. आता इथे बाजूला एक दुकान आहे, जरा त्यांच्याशी बोलूया. सर नमस्कार. काय कोणाची हवा? बघा, योग्य माणूस पकडलाय, खरं मत सांगणार. हवा तशी काही कोणाची वाटत नाही मला. दोन्ही कामाचे नाही. नाही, कामाचे आहेत, परंतु हा जो जिल्हा परिषद मतदारसंघ गट आहे हा जिल्हा परिषदेसाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलेसाठी आलेला आहे, ओबीसीसाठी आलेला आहे. आणि हे दोन्ही जे उमेदवार आहेत, हे दोन्ही उमेदवार कुणबी आहेत, हे ओरिजिनल ओबीसी नाही आहेत. तर आम्ही सर्वसामान्य सर्व या मतदारसंघामध्ये जर विचार केला तर बऱ्यापैकी ओरिजिनल ओबीसींची मतदारांची संख्या भरपूर आहे. मग बेल्ला असेल. उमेदवार कुठे? मी तुम्हाला तेच तुमच्या प्रश्नाचं उत्तर तेच देतो. उमेदवार हा पक्षाने द्यायचा आहे. पक्षाला जर ओबीसीचा उमेदवारच सापडत नसेल तर ओबीसींची मतं चालतात का पक्षांना? पण उमेदवार जर कोणी उभा राहत नसेल, निवडणुकीला पैसे लागतात. ऐका ना, मी स्वतः माझ्या मिसेससाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. कुठल्या पक्षाकडे? मी माननीय शरदचंद्र पवार साहेबांनी ज्या दिवशी स्टेटमेंट दिलं की ज्या ठिकाणी ओरिजिनल ओबीसींची जागा आहे त्या ठिकाणी ओरिजिनल ओबीसींनाच तुम्ही उमेदवारी द्यावी पक्षाने, हे सांगितल्यानंतर मी स्वतः देवदत्त निकम साहेब यांच्याकडे गेलो. अधिकृत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा मी त्यांच्या उमेदवारीचा अर्ज त्यांच्याकडे. उमेदवाराचं नाव काय? प्राध्यापक शांता संजय गवळी, तिचं माहेरचं आडनाव गडगे. ओरिजिनल ओबीसी माळी समाजाची माझी बायको आहे आणि उच्च शिक्षित आहेत. किती शिक्षण आहे? MA सेट आहे. आता PhDची व्हायवा तिची होती. अहमदनगर जिल्हा मराठामध्ये टाकळी डोकेश्वरच्या कॉलेजमध्ये हिस्ट्री डिपार्टमेंटची HOD आहे. 2008 सालापासून ती HOD आहे. NCCची ANO आहे. आत्ताच रिसेंटमध्ये ग्वाल्हेरमध्ये झालेल्या दिवाळीच्या नॅशनल ट्रेकिंग कॅम्पमध्ये महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व. समाजसेवेच्या कामाचा अनुभव? 5 वर्ष ती राजुरी ग्रामपंचायतीची सदस्य म्हणून काम केलं आहे तिने. आत्ता विद्यमान संचालिका म्हणून शरदचंद्रसारख्या मोठ्या संस्थेमध्ये ती आत्ता संचालिका आहे, जिच्या 300 कोटीच्या ठेवी आहेत आणि जवळपास 12-13 ब्रँचेस आहेत. अशा पतसंस्थेची ती संचालक म्हणून आत्ता काम करते आहे. राजुरीकरांची हवा कुठे असेल? राजुरीकरांची अजून तर निवडणूक लागल्यानंतर कळेल. पण मी जे आता आपण चर्चा खरी करू. तुम्हाला मनापासून शुभेच्छा. तुमच्या मिसेस विजयी व्हाव्यात अशाही शुभेच्छा. आता आपण या दोघींमध्ये जरा चर्चा करू. स्मिता कंसे आणि स्नेहल शेळके, या दोघींपैकी उजवं कोण ठरेल? तुमच्या मिसेस विजयी झाल्या सगळे गृहीत धरू, या दोघीत कोण एक नंबरला राहील? नाही, दोघेही तसे चांगले उमेदवार आहेत. कोणाला नाव ठेवावं असं नाही आहे. वल्लभ शेळके सरांच्या धर्मपत्नी स्नेहलताई, वल्लभ सर तर माझे वर्गमित्र नाहीत. म्हणजे पहिलीपासून तर 12वीपर्यंत आम्ही एका बेंचवर बसलेलो आहोत. तर त्यांनी पण त्यांच्या जिल्हा परिषदेच्या कालखंडामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने. शेळके सर जर वर्गमित्राला म्हणाले की बाबा तू थांब आणि वहिनीला दे संधी, मग शेळके सरांचा गेल्या पंचवार्षिकला त्यांनी जो अपक्ष उमेदवारी अर्ज भरला त्याचा सूचक संजय रमेश गवळी होता. शेळके सरांनी यावेळेस माझ्यासाठी थांबावं आणि मला संधी द्यावी. गेल्या पंचवार्षिकची त्यांच्या प्रचाराची धुरा मी स्वतः माझ्या खांद्यावर घेऊन मी प्रचार केला. या जिल्हा परिषद मतदारसंघातल्या लोकांनी पाहिलेलं आहे त्या गोष्टी. गवळी साहेब जर शेळके सर थांबले नाही, तुमची भूमिका काय राहील? मी तर पक्षाकडे मागणी केलेली आहे. त्याचप्रमाणे माझा ओरिजिनल पक्ष हा उद्धव साहेबांचा शिवसेना हा आहे. आता रिसेंटलीच आमचे 2-3 मिटिंगा झाल्या, त्यामध्ये सुद्धा आमचं ठरलं. तुमचा पक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना उमेदवारी मागितली शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे, हे कसं? नाही, आजची जी कंडिशन आहे इथं आपली ही उद्धव साहेबांची, शरद पवार साहेबांची आणि काँग्रेसची आतापर्यंत ही आघाडीमध्ये विधानसभेला आघाडी, लोकसभेला होती. म्हणून आणायसाहेब आता जे कंटिन्युअस जर आघाडी जर राहिली, जमलं तर जमलं नाही, जमलं तर जमलं नाही, आघाडी जर राहिली तर ज्या पद्धतीने विधानसभा आणि लोकसभेला जी स्ट्रॅटेजी होती की कोणत्या सीट कोणाला मिळाल्या पाहिजेत,
तर इथली सीट ही जी जर पाहिली गेली तर मागच्या पंचवार्षिकला राष्ट्रवादी काँग्रेसचा या ठिकाणी उमेदवार सदस्य कोण माननीय पांडुरंगजी पवार साहेब हे निवडून आले होते. मग त्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे जाईल, हा माझं स्वतःचं वैयक्तिक मत झालं. आणि आमची जर त्यांच्याबरोबर आघाडी असेलच तर मग जसं लास्ट टाईमला सत्यशील दादा शेरकर हे काँग्रेसचे असूनही ते तुतारीमध्ये येऊन ते निवडणूक लढले आघाडीमुळं, तसं जर झालं तर शरद पवार साहेब आदरणीय त्यांनी हे जे वक्तव्य केलं हे काहीतरी त्यांच्या डोक्यात असेल म्हणूनच त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. आणि त्या म्हणून मी तोपर्यंत तर मी काय मागितली नव्हती त्यांच्याकडे उमेदवारी किंवा मी अर्जही केला नव्हता. परंतु ज्या वेळेस साहेबांचं वक्तव्य आलं त्याच्या नेक्स्ट डेला मी आणि माझ्या समेत अजूनही आमचे मित्र आहेत प्रदीप पिंगट, त्यांच्या मिसेस वर्षाताई पिंगट, आम्ही दोघांनीही त्यांच्याकडून उमेदवारी मागितली होती. गवळी साहेब, जर पवार साहेबांनी तुम्हाला संधी दिली नाही, निवडणुकीला लागतात पैसे, सगळी यंत्रणा लागते. शेळके सर त्या मानाने खूप उजवे आहेत, समोर पंकज कनसे यांचं पण काम चांगलं राहिलेलं आहे. ह्या दोघांमध्ये तुमचा निभाव लागेल का? नाही, आता जर वाणी साहेब जर तुम्ही म्हटली तर निवडणुकीसाठी फक्त पैसेच लागतात, तर ह्या मताशी मी असहमत आहे. पैसे लागतात पण प्रचंड पैसे लागतात असं नाही. आणि याची जिवंत उदाहरण राजकारणात आता आपण पाहिलं, सहली बिली सगळं चाललंय. ऐका ना, मी तुम्हाला तेच सांगतोय की आज 6 महिन्यापूर्वी, वर्षभरापूर्वी, 2 वर्षापूर्वी आपण सगळ्या गोष्टी ह्या जुन्नर तालुक्यात अनुभवलेल्या आहेत. कोणी किती पाण्यासारखा पैसा खर्च केला, कोणी किती खर्च केला आणि लोकांनी कोणाला पसंती दिली. यातही आत्ता आपलं लेटेस्टमधलं जे आपण पारनेरचं आपले नगर दक्षिण लोकसभेचा मतदारसंघ, त्या ठिकाणी सुद्धा प्रचंड पैसेवाले आपले विखे पाटील होते. या उपरही संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरात यांना सुद्धा, बाळासाहेब विखे थोरात विरुद्ध खताळ, या ठिकाणी पैसा वगैरे हा डझंट मॅटर आहे. आज लोकांना काय हवंय हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. निवडणुकीसाठी पैसे लागतात हे 100% खरं आहे. आणि जर पैसेच जर लागत असते प्रचंड तर निवडणूक आयोगाने अशी मर्यादा घालून दिली नसती की 10 लाख. कागदावर दाखवायचा हिशोब वेगळा असतो. तुम्ही जाणकार आहे, सुशिक्षित आहे. 100% तुम्ही म्हणताय ते मला मान्य आहे. पण या ठिकाणी अशी उदाहरणं आहेत की पैसा कमी जरी असला तरी सुद्धा सर्वसामान्य जनतेने त्यांना स्वीकारलेला आहे. तुमच्या आघाडीने जर तुम्हाला संधी दिली नाही तर जेडपी निवडणूक लढवणार का? आणि नाही लढवली तर पाठिंबा कोणाला? आता आमच्या आघाडीने आता लेटेस्टमध्ये आमचे जिल्हा परिषदचे युवा नेते आमचे मयूर भाऊ गुंजाळ त्यांच्या मार्गदर्शनाने आणि मोहनशेठ बांगर असतील, आमचे तालुका प्रमुख माऊल शेठ खंडगळे असतील, यांच्या मार्गदर्शनाने आत्ता एक मिटिंग झाली. पण त्या मिटिंगला मी उपस्थित काही वैयक्तिक कारणामुळे राहू शकलो नाही. परंतु जवळपास आमचा तसा विचार होतो आहे की या मतदारसंघामध्ये आम्ही मशालीचा उमेदवार या ठिकाणी देणार आहोत. तिन्ही उमेदवार मशालीचे द्यायची ही आमच्या नेत्यांची भूमिका जो होती तर मानसिकता होती. तर मला तरी शक्यता अशी वाटते की मला मशालीची उमेदवारी भेटेल. समजा उमेदवारी मिळाली नाही किंवा तुमचं ठरलं की नाही बाबा आपण थांबायचं आणि कोणाला तरी पाठिंबा द्यायचा, मग पसंती स्नेहलताईंना का स्मिता कंसेंना? जर आजही मी म्हणजे वाणी साहेब 100% मला अशा मनातून खात्री आहे की मला पक्ष उमेदवारी देईलच. आणि त्या पक्षाने उमेदवारी दिल्यानंतर 100% विजय हा निश्चित होईल. त्याच्यामुळे कोणाला पसंती किंवा कोणाला पाठिंबा अशी द्यायची वेळ येणार नाही असं मला वैयक्तिक तरी. आता मागच्या वेळेला शेळके सरांचं तुम्ही काम केलं, आता शेळके सरांनी तुम्हाला मदत करावी केली पाहिजे. उमेदवाराचं नाव काय तुमच्या? प्राध्यापक शांता संजय गवळी. जरा उखाण्यामधून नाव सांगता. नाही खरा प्रयत्न जरा प्रेक्षकांना आवडेल. नाही, उखाणा नाही घेता येणार. भाजीत भाजी मेथीची नाही आहेच ते सांगा ना, एखादं घ्या की त्याला प्यायचं काय काम आहे. काय काम नाही. मी सुरेशवाणी बातमीदार जरी असलो तरी माझंही माझ्या बायको प्रेम आहे. मी माझ्या बायकोचं सुद्धा नाव घेऊ शकतो. 5 + 4 = 9. माय वाईफ सुरेखा इज व्हेरी फाईन. तुम्ही नाव घ्या. 2 मिनिटं.
तुम्ही आता काही जास्त मला उखाणे घेतले नाही अहो, मी घे- त्याच्यामुळे मी प्रयत्न सांगतो, करा. तुम्ही म्हटलं तसं भाजीत भाजी मितीची शांता माझ्या प्रीतीची. राजोरीकरांनो, मंडळी अनेक जण इच्छुक असतात. शेळके सर असतील, कंसे असतील किंवा गवळीसाहेब असतील, त्यांच्या मिसेसही उच्च शिक्षित आहेत. मागच्या जिल्हा परिषद निवडणुकीला त्यांनी शेळके सरांचं सूचक म्हणून काम केलेलं आहे. शेळके सरांनी त्यांना मदत करावी अशा प्रकारची अपेक्षा आहे. मूळ ओबीसी असल्यामुळं संधी आपल्याला मिळावी अशी त्यांची अपेक्षा आहे. जर या ठिकाणी महाविकास आघाडी झाली नाही तर स्वतंत्रपणे त्यांची उमेदवारी असेल असा त्यांनी दावा केलेला आहे. राजोरीकरांनो, अला निवडून द्या का बल निवडून द्या हे सांगणं काम आमचं नाही, परंतु कोणाच्याही दहशतीला, दादागिरीला, पैशाच्या प्रलोभनाला बळी पडू नका. तुम्हाला जो योग्य उमेदवार वाटतोय, जो कामाचा वाटतोय, जो तुमच्या सुखदुःखामध्ये सहभागी होईल, याच महिला उमेदवाराच्या पाठीशी उभे राहा. सुरेश वाणी, विंगर टाइम्स, राजुरी. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.